यंत्र जे आहे त्याची चाचणी केली जाते. मला आपल्या प्रधानमंत्र्यांच्या सध्याचा जो वावर आहे, आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी ज्या देशात युद्धाची तयारी असते तो प्रधानमंत्री राजधानीतून बाहेर टंगळ मंगळ करायला फिरत नाही, बरं का. आता काश्मीरात एवढ्या मोठं हत्याकांड झालं, आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले, इतकं मोठं हत्याकांड झालं, पाकिस्तानला धडा शिकवू वगैरे बोलले. परवा मुंबईत आले, 9 तास नटनट्यांबरोबर राहिले. बॉलिवूड फिल्म स्टार्स, फिल्म ऍक्ट्रेस, 9 तास देशाचे प्रधानमंत्री, युद्धाची देशात चर्चा चालू आहे आणि 9 तास प्रधानमंत्री आमचे. त्यानंतर काल तुम्ही बघा व्हिडिओ आले, सन्माननीय गौतम भाई अडाणी यांचा एका बंदराच्या उद्घाटनाला गेले, त्यांना मिठ्या मारल्या. आणखीन एका कार्यक्रमामध्ये आंध्रचे नेते मला डेप्युटी सीएम पवन कल्याण यांच्या बरोबर हास्य विनोद करतायत. त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता, त्यांचा चेहरा पाहता, त्यांचं एकंदरीत वर्तन पाहता, त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे काय युद्धाचं काय, आपल्याला युद्ध करायचं आहे, पाकिस्तानला धडा शिकवायचा वगैरे काय दिसत नाही. खुशमिजाज अवस्थेमध्ये आहेत. आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा, की पाकिस्तानशी युद्ध कसं करायचं. विमाने वगैरे उडतायत, प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची. आता मी काय डिफेन्स मधले एक्सपर्ट नाही, युद्ध सराव हा सदैव सुरू असतो. ज्या देशाला पाकिस्तान सारखा किंवा चीन सारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे, तिथे युद्ध सराव ऐन वेळेस होत नाही, हा सुरूच असतो, एक प्रोसेस आहे. त्याच्यावर मी त्याच्यावर टीका, तो डिफेन्सचा विषय. पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही. फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत, त्यांनी युद्ध सुरू केलंय मीडियातून, विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलंय, बॉम्ब टाकलेले आहेत पाकिस्तानवर, पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत, भूमिगत झालेले आहेत वगैरे, हे युद्ध सुरू आहे. पण मोदीने अद्याप युद्ध सुरू केलेलं नाही. त्यांची आता काय मानसिकता आहे पाहावं लागेल. विरोधी पक्षांची जी आक्रमकता आहे किंवा युद्ध जो सुरू आहे तो देशाला परवडणार आहे का? कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबाचे काही लोक गमावले ना, असं आम्ही कुठे म्हणतो. मोदी म्हणाले ना युद्धाची भाषा. युद्धाची भाषा कोणी केली? युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली. तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवायला पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली का त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे? राजनाथ सिंगने केली. राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत काय? देशाचे संरक्षण मंत्री आहेत. घरात घुसून मारू. काल देशाचे गृहमंत्री अमित शहा काय म्हटले? चुन चुन कर मारेंगे. अडवलंय कोणी? चुन चुन कर मारो ना. ज्या पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना चुन चुन कर मारता आणि खतम करता, तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण चुन चुन कर मारू शकता, आपल्या दुश्मनांना. खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शहा आहेत, गृहमंत्री. जे हत्याकांड घडलंय काश्मीर मधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या 10 वर्षातला फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवला हे रहस्य आहे. का ठेवलंय? 27 जणांचे जे हत्याकांड झालंय त्यात आपल्या राज्यातले 6 जण आहेत. त्याला जबाबदार अमित शहा आहेत. ते काय चुनचुनके मारू करतात. आमचे लोक चुनचुनकर मारले, त्याने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय कीव आहे. त्यांनी सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे, त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारला. विरोधी पक्ष तुम्ही पण विरोधात आहात. मी मागतोय ना, आम्ही मागतोय ना. मी माझी भूमिका मांडतोय, आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय. सर्वपक्ष बैठकीत सुद्धा मांडली. आम्ही गांडू नाही.
हा देश महत्वाचा आहे. या देशावर जर नुसते बोलगवडे राज्य करणार असतील, चुन चुनके मारेंगे, घर में घुसकर मारेंगे, ये करेंगे, आणि तुमचे प्रधानमंत्री 8-8 तास नटनट्यांमध्ये राहतायत, काय की नाही काय दुःख चेहऱ्यावर. 27 जणांचं दुःख किती मोठं आहे. साधा एक माझी अमुक अमुक जरी मेला तरी 3 दिवस राष्ट्रीय शोक आपण व्यक्त करतो, अर्धा झेंडा अर्ध्यावर. परदेशी माजी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सगळे सरकारी कार्यक्रम कसं करतो. आपल्याकडे काय दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार दौऱ्यावर, तिसऱ्या दिवशी मुंबईच्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात, नंतर गौतम अडाणी बरोबर चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी पवन कल्याण बरोबर हस्तिवृंदामध्ये अडकलेले. काय दुखवटा राष्ट्रीय शोक. सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही. ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एकतरी लकीर दिसत कोणाच्याही दिसत नाहीये. ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की 27 जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा चिंतेचा लवलेश दिसला. जम्मू काश्मीरमध्ये जागोजागी सोल्जर तैनात असतात, मात्र या ठिकाणी एवढे मोठ्या संख्येने लोक होते, तिथे एकही त्याचं उत्तर कोणी देत नाही. तर इतके सैनिक का नव्हते, सुरक्षा रक्षक का तैनात होत नव्हते, त्याचं उत्तर कोणी देत नाही. ती चूक आहे आणि ती चूक अमित शहानी मान्य आहे. चूक आहे की ठरवून करेल जसं पाठीमाग मी बोलतोय, मला बोलू द्या, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना. सर्वपक्षीय बैठकीमध्ये अमित शहानी ती चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळायला पाहिजे ना. त्याला जबाबदार कोण आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जितके जवान, जितके पोलीस, जितके सामान्य नागरिक मारले, त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आणि ते अजूनही पदावरती असलेले आहेत, राज्यकर्ते आहेत, सत्ता भोगतायत. या देशाची अवस्था आहे. विरोधी पक्षाचे पक्ष नेते राहुल गांधींनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. पंतप्रधानांना पत्र लिहिलंय, लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे की विशेष अधिवेशन बोलवा. विशेष अधिवेशन बोलवून तोडगा निघेल असं तुम्हाला सर्वपक्षीय बैठक सुरू होणार आहे ही मागणी की तुम्ही सर्वपक्षीय बैठकीत तुम्हाला गरज आहे म्हणून आमचं ऐका. पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही बोलू दे. यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण वेळ याच्यावर चर्चा करताय. राहुलजीने तीच मागणी केली. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही. काहीतरी एखादा वेगळा विषय काढून सदन बंद करणार. म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षाने हे या देशाला परवडणार नाही. सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे, पण हे सरकार नाहीये, हे नराधम आहे. हे राज्यकर्ते आहे, ते त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाहीये जे 10 वर्षापूर्वी होते संवेदनशील, तसे नाहीये. त्याच्यामुळे ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन देतो असं माझं स्पष्ट मत. त्याच्यावर बोलतो त्याच्यावरती काय सांगितलेलं आहे. जर त्यांना अमित शहाचा राजीनामा मागायचा तर मग आर पाटलांचा राजीनामा का घेतला. 26 आकड्याच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आर पाटील गृहमंत्री, त्यांनी हल्ला घडवला होता का? नाही, पाकिस्तानने केलेला हल्ला होता. शिवराज पाटलांना आपण एका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात का आपण विलासराव देशमुखांचा राजीनामा का? एक साधारण ही परंपरा आहे, जबाबदारी घेतली पाहिजे.